तील एकविरा देवीच्या गडावरील पालखीत अचानक मधमाशांनी हल्ला केला आणि यामध्ये अनेक भाविक जखमी झाले, ज्यामध्ये लहान मुलांची संख्या जास्त आहे। एकविरा गडावर फटाके फोडायला बंदी आहे, मात्र तरीही काही हुल्लडबाज भाविकांनी फटाके फोडले आणि त्यामुळे बिथरलेल्या मधमाशांनी थेट भाविकांवर हल्ला केलेला आहे। आणि यानंतर इकडचं दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीने मधमाशांनी हल्ला केल्यानंतर भाविक सैरावैरा पळू लागले होते। मधमाशा ज्या आहेत त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या सगळ्या भाविकांना जखमी केलेलं आहे। तर वळूया पुढील बातमीकडे। लाडकी बहिणी योजनेसंदर्भात एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। आता लाडक्या बहिणीकडे कार आणि तिला नोकरी असेल तर ती लाडकी बहीण नसणार आहे, कारण सरकारनं लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी करायला घेतलेली आहे। यामध्ये कुणाकडे चारचाकी असल्यास अर्ज बाद केला जाणार आहे। तसंच 2.5 लाखांचं उत्पन्न असणाऱ्यांनाच फक्त या योजनेचा लाभ मिळणार आहे। असं असलं तरीही छाननी सरसकट होणार नाही असं मंत्री अदिती तटकरे यांनी जाहीर केलं आहे। तर या योजनेचे नेमके नियम काय ते आपण बघतोय। 2.5 लाखाच्या खाली उत्पन्न असलेल्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल। 2 अर्ज केले असल्यास एकच अर्ज पात्र ठरणार आहे। चारचाकी जर कधी लाडक्या बहिणीकडे असेल तर मात्र तिचा अर्ज बाद होईल। त्यांची 4 चाकी वाहनं आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत। त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे, परिवहन विभाग जो आहे, त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत। ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे, म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे, ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत। आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आधारचं एक अप्रुव्हल आपल्याला लागतं KYC साठी, तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर ती एक आम्ही सुरुवात करत आहोत। याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्या कुठलेही निकष किंवा त्याच्यामध्ये कुठलेही बदल आपण करत नाही आहोत। वळूया पुढील बातमीकडे। उशिरा का होईना परंतु बीड पोलिसांना जाग आली। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपींना पोलिसांकडून फरार घोषित करण्यात आलेलं आहे। आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे वॉन्टेड असल्याचं जाहीर झालं आणि यातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या शोधासाठी CIDची 7 पथकं विविध राज्यांसह देशभरात रवाना झालेली आहेत। सुदर्शन घुले हा सराईत गुन्हेगार आहे। याआधी फरार असताना तो नेपाळला गेला होता। सुदर्शन घुले पुन्हा नेपाळला गेल्याचा CIDला संशय आहे। सुदर्शन घुले ऊसतोड मुकादम म्हणून काम करायचा, जो सध्या फरार आहे। उचल घेऊन कामाला न आलेल्या मजुरांकडून तो वसुली करायचा। सुदर्शन घुलेवर यापूर्वी देखील जीवे मारण्याचा प्रयत्न, रस्त्यात अडवून मारहाण केल्याच्या गुन्ह्यांची नोंद आहे। ऊसतोड मजूर मुकादम म्हणून काम करत असताना विष्णू चाटेशी त्याची ओळख झाली। वाल्मिक कराडचा निकटवर्तीय म्हणून केज तालुक्यात त्याची दहशत आहे। संतोष देशमुखच्या निर्गुण हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी आहे। वाल्मिक कराडला अटक तर झाली, मात्र त्याला VIP ट्रीटमेंट दिली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। त्याला कारण ठरलेलं आहे बीडमधल्या पोलीस स्टेशनमध्ये मागवलेल्या पलंगांचं। कारण ज्या पोलीस स्टेशनमध्ये वाल्मिक कराडला ठेवलंय तिथेच हे पलंग मागवण्यात आले। मात्र विशेष बाब म्हणजे काल 5 पलंग आणले होते, ते आज फक्त 4च पलंग दिसत आहेत। त्यामुळे तो एक पलंग वाल्मिक कराडला दिला का याचीच खमंग चर्चा सध्या बीडमध्ये सुरू आहे। न पाहता केवळ प्रसिद्धी मिळवण्याकरता हे जे काही बोललं जातं
त्यांना केवळ प्रसिद्धी पाहिजे. पोलिसांनी स्पष्ट केलं, ॲडिशनल पोलीस कुमक तिथे आलेली आहे, ॲडिशनल पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी आले आहेत. त्यांना काय जमिनीवर झोपवायचं? त्यांच्याकरता आणलेले कॉट आहेत. पण काही लोकांना प्रसिद्धीची हाव असल्यामुळे ते कोणी म्हणतं एन्काउंटर होणार, कोणी म्हणतं अजून काय होणार, ही प्रसिद्धीची हाव आहे, बाकी काहीच नाही आहे. तर तिकडे सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवरून काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि मंत्री धनंजय मुंडेंमध्ये जुंपली आहे. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असा खळबळजनक दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर मुंडेंनी यावर पलटवार केला आणि राजीनामा देणार नाही असं जाहीर केलं आहे. की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो. म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा. हा बिचारा म्हणणार नाही, पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वासनीय माहिती जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली. मुद्दा असा आहे की मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल. या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे. आता या प्रकरणामध्ये आऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पद्धतीनं माझा राजीनामा काही जण मागतायत. त्यांचं मागण्याचं समाधान आहे खूप आहे. तर अजितदादा परळीत आले होते त्यावेळेस त्यांच्या ताफ्यात जी गाडी होती त्याच ताफ्यातील गाडीतून आरोपी वाल्मिक कराड हा शरण आला असा दावा बीडचे खासदार बजरंग सोनावणे आणि आमदार सुरेश धस यांनी केला आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब ज्या दिवशी आमच्या संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला सांतवून आले, आम्ही सकाळी तिथून भेट देऊन गेलो पवारसाहेबांनी. त्याच्यानंतर ज्या दिवशी ते आले, शनिवारी 16 तारीख होती बहुतेक, 16 तारखेला शनिवारी, त्या दिवशी त्यांच्या ताफ्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सलेंडर होतोय. याचा अर्थ काय? आका मोठ्या आकांच्या बरोबर सगळीकडे होते, म्हणून मग अजितदादांच्या ताफ्यात तीच गाडी असणार, तीच गाडी सरेंडर करायला होती आणि तीच गाडी भेटायला म्हणून केज पोलीस स्टेशनला गेली होती. आणि त्या गाडीचा मला वाटतं काळ्या कलरची गाडी आहे, पांढऱ्या कलरची, ही पांढऱ्या कलरची गाडी गेलेली आहे. तर वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंच्या शपथविधीला नागपूरमध्ये होता असा दावा बीडचे खासदार बजरंग सोनावणेंनी केला. कराडवर गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप सोनावणेंनी केलेला आहे. तर शपथविधीला कराड होता असा एक मोठा दावा यावेळेस सोनावणेंनी केलेला आहे. 12 तारखेला पोलीस आणि कराडची भेट झाली होती असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे शपथविधीला वाल्मिक कराड होता का याचा देखील शोध होणं अत्यंत गरजेचं आहे. मर्डरचा गुन्हा 9 तारखेला झाला, 10 तारखेला 11 तारखेला मी अमित भाई शहांची भेट घेतली आणि 11 तारखेला खंडणीचा गुन्हा झाला. तर खंडणीचा गुन्हा ज्या दिवशी झाला त्या दिवशी हा आरोपी परळीतच होता. आणि त्याच्यानंतर 12 तारखेला जिम्मेदारीने सांगतो, पोलीस यंत्रणा का झाकवती म्हणजे का लपवती का माहीत नाही आहे, पण 12 तारखेला मला असं कळतं आहे की पोलीस यंत्रणेची ह्या आरोपीची भेट झाली. ज्या नेत्यांसोबत हे काम करतात त्या नेत्यांच्या ऑफिसला, तरी पण पोलीस यंत्रणेनं त्यांना का अटक केली नाही. 15 तारखेला शपथविधी मंत्रिमंडळाचा झाला त्या दिवशी हा आरोपी नागपूरमध्ये होता. बऱ्याच जणांनी सांगितलं, आपण पण सांगितलं, कोणी सभागृहात सांगितलं, मग त्याला 15 तारखेला पण अटक केली नाही. तर मंत्रिमंडळातून मुंडेंची विकेट काढून भुजबळांना घेतलं जाईल असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. सरपंच हत्या प्रकरणी मुंडेंवर आरोप असून देखील अजित पवार शांत म्हणजे कुछ तो गडबड आहे असा टोला वडेट्टीवार यांनी लगावलाय. भुजबळ साहेब, मला वाटतं की त्यांच्यापाशी फार काही पर्याय नाही. कदाचित अजितदादांच्या चुप्पीवरून मुंडेची विकेट काढून टीममध्ये भुजबळांचा समावेश करण्याची शक्यता किंवा विचार
अजितदादांच्या डोक्यात आहे का, हा प्रश्न गेल्या 4 दिवसापासून आम्हाला 5 दिवसापासून पडतोय. तर काही दिवसांपूर्वी मंत्रिपदावरून बंडाच्या भूमिकेत असलेले छगन भुजबळ परदेशातून परतताच थंड झालेत का, अशा चर्चा रंगल्या. मंत्रिपदाबाबत फडणवीसांशी चर्चा झाली नसल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं. तसंच सरपंच हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतीये. हे मंत्रिपद भुजबळांना मिळणार असं बोललं जात आहे. मात्र यावर बोलताना दुसऱ्याचं काढून आपल्याला द्यावं हे पटत नाही असं भुजबळांनी स्पष्ट केलं आहे. मला त्यांनी मंत्रिपद वगैरे काय बोललं नाही की ठीक आहे 7-8 दिवस थांबा, आपण नंतर चर्चा करू, एवढं ते म्हणालेले आहेत. ते काही मला मंत्री करणार किंवा आणखीन काय करणार असं काही म्हणालेले नाही आणि मीही तसं तुम्हाला कधी सांगितलेलं नाही. हेही डोक्यातून काढून टाका की मला मंत्रिपद मिळालं नाही, मला ते मिळालं पाहिजे म्हणून कुणाला तरी काढा, असं काही माझ्या मनात आहे, हे सुद्धा येणं अशक्य आहे. तर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना मारहाण झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि याबाबत एक व्हिडिओ सुद्धा सर्वत्र फिरताना दिसतोय. उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये संजय राऊत आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर राऊतांना मारहाण झाल्याचा दावा करण्यात आला होता. यावर पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी खुलासा करत RSSवर निशाणा साधलेला आहे. हे वाल्मिकी कराड प्रकरण असेल, धनंजय मुंडे प्रकरण असेल, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण असेल, मग हे या सगळ्या टोळ्या पेड पैशांच्या जीवावर कामाला लावतात आणि मग कधी शिवसेनेविषयी बोला, मग कधी याच्याविषयी बोला, कधी संजय राऊतांविषयी बोला. मी त्यांना पुरून उरणारा माणूस आहे आणि उरलेलो आहे. त्यांच्या छाताडावर पाय देऊनच मी पुढे जाणार आहे सगळ्यांच्या. मी त्यांना भीती आहे. माझे पाय मजबूत आहे, जमिनीवर आहेत शिवसैनिक म्हणून. इकडे तिकडे हलत नाहीत माझे पाय. तुम्ही किती माझ्यावरती हल्ले करा, तुम्ही मला तुरुंगात टाकून झालं, मला मारण्याचे प्रयत्न झाले, माझ्या बदनाम्या करण्याच्या मोहिमा राबवल्या, आता नवीन जर राबवणार असाल तर आनंद जरूर घ्या. मी आणि उद्धव ठाकरे आम्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहोत. तर पालकमंत्री पदाबाबत अजून घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र त्याआधीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार असं वक्तव्य केलं. बावनकुळेंच्या नावाची मुख्यमंत्री घोषणा करणार असंही यापुढे ते म्हणाले. पालक मंत्री अपने पालक मंत्री अभी बने नहीं है, बनेंगे, पर हमारे महसूल मंत्री जो है यही बनने वाले हैं, पर इसकी घोषणा मुख्यमंत्री करेंगे. तो चंद्रशेखर बावनकुळे जी हमारे महसूल मंत्री है, क्योंकि वो पहले पालक मंत्री थे, तो हमारे मुंह में वो पालक मंत्री नाम बैठ गया. उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, मी बाळासाहेबांचा निष्ठावंत आहे असं स्पष्टीकरण माजी आमदार राजन साळवींनी दिलंय. त्यांनी भाजप किंवा शिंदे गटात प्रवेशाच्या अफवा असल्याचंही म्हटलं. ठाकरे गटात राजन साळवी नाराज असल्याची चर्चा होती, त्यावर आज राजन साळवींनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी नाराज आहे, मी भाजपच्या वाटेवरती आहोत, शिंदे गटाच्या वाटेवरती आहोत, तसं काही नाही. मी माझ्या मतदारसंघातल्या विविध रोजच्या कार्यपद्धतीवरती माझं मार्गक्रमण सुरू आहे आणि म्हणून अशा तऱ्हेच्या ह्या बातम्या निश्चितपणे अफवा आहेत असं माझं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला संपूर्ण आमच्या जनतेला आणि शिवसेनेला सांगायचं आहे. हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार, याबद्दल कुठची माझ्या मनामध्ये शंका नाही. वळूया पुढील बातमीकडे. धाराशिव जिल्ह्यातील मेसाई जळगावचे सरपंच नामदेव निकम हल्ला प्रकरणामध्ये एक मोठा ट्विस्ट आलेला आहे. बंदूक परवाना मिळवण्यासाठी सरपंच नामदेव निकम यांनी स्वतःवर हल्ल्याचा बनाव केला. पोलीस तपासामध्ये ही मोठी माहिती समोर आलेली आहे. फिर्यादी सरपंच नामदेव निकम आणि साक्षीदार प्रवीण इंगळे यांना विश्वासात घेऊन पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांनी हा हल्ल्याचा बनाव केल्याचं कबूल केलं आहे. 26 डिसेंबरला सरपंच नामदेव निकम यांच्यावर चौघांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. 4 अज्ञात इसमांनी 2 व्हीलरवर पाठीमागून येऊन हल्ला केला आहे आणि त्या हल्ल्याचं स्वरूप असं त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या गाडीवर सर्वप्रथम मांडी टाकली, त्यानंतर दगड मारले आणि नंतर गाडीमध्ये पेट्रोल टाकून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कबूल केलेला आहे की त्यांनी हा बनाव केला होता आणि हा बनाव त्यांना आत्मसंरक्षणासाठी वेपन लायसन्स म्हणजे शस्त्र परवाना पाहिजे होता आणि त्या शस्त्र परवाना मिळवण्यासाठी त्यांनी हा बनाव केला आहे असं कबूल केलेलं आहे.
वळूया पुढील बातमीकडे. एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एमपीएससी परीक्षेच्या वयोमर्यादेत 1 वर्षाची वाढ करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. 5 जानेवारीला होणारी एमपीएससी गट ब परीक्षा 2 फेब्रुवारीला होणार आहे, तर 2 फेब्रुवारीला होणारी एमपीएससी गट क परीक्षा 4 मे रोजी होणार आहे. एमपीएससीनं विद्यार्थ्यांना वयोमर्यादेमध्ये 1 वर्षानं वाढ केलेली आहे आणि त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे. वयोमर्यादेमुळे अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना 6 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. 5 जानेवारीची महाराष्ट्र गट ब अराजपत्रित परीक्षा 2 फेब्रुवारीला होणार आहे. 2 फेब्रुवारीची महाराष्ट्र गट क सेवापूर्व परीक्षा 4 मे रोजी होणार आहे. वयोमर्यादेमुळे अपात्र ठरलेल्यांना 6 जानेवारीपर्यंत अर्ज करता येतील. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्यासाठी 6 जानेवारीची अंतिम मुदत आहे. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे या परीक्षा उपकेंद्रांवर प्रवेश घेता येतील. एसटीच्या चालक आणि वाहकांसाठी एक खुशखबर आहे. एसटीच्या चालक आणि वाहकांना आता प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. 31 जानेवारीपर्यंत प्रायोगिक तत्वावर हा प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल. वाढीव उत्पन्नावर चालक आणि वाहकांना कमिशन मिळेल. चालक आणि वाहकांनी निर्धारित उत्पन्नापेक्षा वाढीव उत्पन्न आणलं तर त्यापैकी 20% रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून रोखीनं देण्यात येणार आहे. सोलापूर पुणे ड्युटीचं उद्दिष्ट 10,000 रुपये असेल. चालक वाहकांनी 12,000 रुपयांचं उत्पन्न मिळवलं, उद्दिष्टापेक्षा 2,000 रुपये जास्त उत्पन्न मिळवलं तर हा प्रोत्साहन भत्ता मिळेल. वाढीव 2,000च्या उत्पन्नावर 20% म्हणजे 400 रुपये हा प्रोत्साहन भत्ता असेल. 400 रुपये जे आहेत ते चालक आणि वाहकाला प्रत्येकी 200-200 रुपये असे रोख स्वरूपात मिळतील. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकार 4 जानेवारी 4,849 एकर जमिनी ज्या आहेत त्या शेतकऱ्यांना आता परत करणार आहे. सरकारी थकबाकीपोटी लिलाव होऊन या जमिनी सरकार जमा झाल्यास होत्या आणि याच जमिनी आता शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णय सरकारने घेतला. यामुळे छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जुन्या काळामध्ये महसूल न भरल्यामुळे जमिनीचा त्या जमिनी सरकारने आपल्या नावाने केलेल्या आहेत किंवा त्याला आकारी पड जमीन म्हणून त्या ठिकाणी त्याचं डेझिग्नेशन केलेलं आहे. त्यामुळे त्या क्लास 2च्या जमिनी झालेल्या आहेत. आता त्या जमिनींची किंमतही वाढली आहे. त्या जमिनी क्लास 1मध्ये म्हणजे त्यांच्याच नावाने करता येतील याकरता आपण अमेंडमेंट कायदा आणतोय. त्या कायद्याला आज आम्ही मान्यता दिली आहे. विशाळगडावरील संचारबंदी उठवण्याची मागणी आता केली जाते आणि या मागणीसाठी स्थानिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. या संचारबंदीमुळे सर्व व्यवसाय बंद आहेत आणि त्यामुळे परिसरातील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. 14 जुलै रोजी विशाळगडावर हिंसाचाराची घटना घडली होती आणि त्यानंतर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. देव तारी त्याला कोण मारी ही म्हण आहे आणि या म्हणीचा प्रत्यय आज कोल्हापुरात आला. कसबा बावड्याच्या पांडुरंग उल्पेंच्या अंत्यविधीची तयारी एकीकडे करत असतानाच ते पुन्हा जिवंत झाले. पांडुरंग उल्पे हे वारकरी आहेत. हरिनामाचा जप करत असतानाच त्यांना हार्ट अटॅक आला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. नातेवाईकांनी त्यांच्या अंत्यविधीची तयारी केली. मृतदेह ॲम्ब्युलन्समधून घरी नेत असताना स्पीड ब्रेकरचा धक्का बसला आणि पांडुरंग तात्यांच्या बोटाची हालचाल सुरू झाली. 15 दिवसांच्या उपचारानंतर ते पुन्हा नव्या दमानं घरी परतलेले आहेत. चहा प्याल्यावर बसलो इथं आणि मग इथं बसल्यावर जरा घाम सुटल्यागत झाला. घाम म्हणजे सरसरीत घाम, भरपूर घाम आला. असं काय व्हायला लागलं म्हणून मी जरा वाऱ्याला जावं म्हणलो. वाऱ्याला जाऊन तिथं आमचं रूममध्ये हे होतं खुर्ची, तिथं बसलो. तिथं बसल्यावर डोळं एकदम झाकल्यासारखं झालं आणि तिथं जरा गरगरल्यागत झालं म्हणून बाथरूममध्ये गेलो. बाथरूममध्ये जरा उलटी केली.
उलटी गेली तर जरा पातळ पाणी पडलं का पडलं. आणि पुढची गोष्ट ते डोळंच माझं झाकलं. डोळ्यात काय म्हणजे कोण आलं कोण गेलं कुठं गेलं मी कुठं आहे काय आहे काहीच माहीत नाही. चहाच्या टपरीवरील कागदी आणि प्लास्टिकच्या कपांवर बंदी घालण्यात आलेली आहे. बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश जारी केलेले आहेत. चहाचे कप बनवताना त्यात BPA नावाच्या केमिकलचा सर्रास वापर केला जातो आणि त्यामुळे कागदी आणि प्लास्टिक कपमध्ये चहा प्यायल्यास आजाराला निमंत्रण दिलं जात असल्याचा दावा आता करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी या पेपर कपवर आता बंदी घातलेली आहे. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत सर्व विभागांसाठी प्लास्टिक आणि कागदी चहाच्या कपावर बंदी घालण्याचे एक आदेश. वळूया पुढील बातमीकडे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातल्या गिधाडानं चक्क 5 राज्यातून 400 किलोमीटरचा प्रवास करत तामिळनाडू गाठलं. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा प्रकल्पातून या गिधाडाला ऑगस्टमध्ये सोडण्यात आलं होतं. N11 असा सांकेतिक क्रमांक असलेल्या या गिधाडाला GPS टॅग लावण्यात आलेला आहे. मादी गिधाड जे आहे ते सगळ्यात आधी छत्तीसगडमध्ये गेलं आणि त्यानंतर 600 किलोमीटर अंतर गाठत या मादी गिधाडानं गुजरात गाठलं. या प्रवासात या मादी गिधाडानं नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे या जिल्ह्यांमधून उड्डाण केलं होतं. गुजरातमधून निघाल्यानंतर या गिधाडानं महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर असा प्रवास करून कर्नाटकात प्रवेश केला आणि तिथून तामिळनाडू गाठेपर्यंत या गिधाडानं छत्तीसगड तसंच महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यातून प्रवास केलेला आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून या गिधाडाचा 4000 किलोमीटरचा प्रवास झाला आहे. छत्तीसगड, महाराष्ट्रातून छत्तीसगड, नंतर गुजरात. आता बातमी तुम्हाला सावध करणारी आहे. कोरोनाप्रमाणेच आता नोरो व्हायरस येतोय. थंडीत या व्हायरसचा प्रसार अति वेगानं होतो. उलट्या, पोटदुखी अशी या व्हायरसची लक्षणं आहेत. संसर्गजन्य आजार असून इतरांना देखील याचा मोठा धोका आहे. सध्या हा व्हायरस अमेरिकेत आलाय. डिसेंबरमध्ये 91 रुग्ण आढळले आणि हा व्हायरस भारतातही येण्याचा धोका असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे आपण वेळीच सावध व्हायला हवं. तर नोरो व्हायरसची नेमकी लक्षणं काय आहेत पाहूया. उलट्या, पोटदुखी ही नोरो व्हायरसची प्रमुख लक्षणं आहेत. जुलाब, मळमळ देखील नोरो व्हायरसची लागण झाल्यानं होतं. सोबतच हलका ताप येतो, स्नायूंचं दुखणं बळावतं. दूषित अन्न खाल्यामुळे नोरो व्हायरसचा संसर्ग अधिक होतोय. दूषित पाणी जरी तुम्ही प्यायला तरी देखील नोरो व्हायरसचा संसर्ग होतोय. संक्रमित व्यक्तीच्या जवळ राहिल्याने देखील हा नोरो व्हायरसचा संसर्ग होत असल्याचं कळत आहे. फळं आणि भाज्या नीट धुणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नोरो व्हायरसपासून बचावासाठी दूषित भागाची योग्य स्वच्छता राखणं गरजेचं आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे जर का स्वेटर्स कपाटात ठेवले असतील तर ते पुन्हा काढा, कारण पुढच्या 4 दिवसात थंडीचा जोर वाढणार आहे. येत्या काही दिवसात किमान तापमानाचा पारा 15 अंशांहून खाली येण्याची शक्यता आहे. पुढच्या 24 तासांमध्ये राज्यातल्या तापमानात चढ उतार अपेक्षित आहे. मध्य महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टीवर याचा परिणाम दिसणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मात्र किमान तापमानात वाढ नोंदवली जाईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. तर एक अतिशय महत्त्वाची बातमी. केरळच्या कन्नूरमध्ये स्कूल बसचा भीषण अपघात झाला. पुलावरून उतरताना स्कूल बस उलटली. यात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय तर 14 विद्यार्थी जखमी झाले. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बसचा हा अपघात झाला. नवी मुंबईच्या खारघरमधील खाडीलगतच्या वास्तुविहार सोसायटीच्या शौचालयात एक कोल्हा आढळला. वन विभागानं या कोल्ह्याला शिताफीनं पकडून पनवेलमधील जंगलात सोडून दिलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून खारघर परिसरातील खाडीलगत कोल्ह्यांचा वावर वाढला आहे. भक्ष्याच्या शोधात हे कोल्हे मानवी वस्तीमध्ये येत आहेत. चला
पुढील बातमीकडे. अलिबागच्या किहिम समुद्र किनाऱ्यावर बैलगाड्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या बैलगाडा शर्यतीमध्ये सुमारे 135 बैलगाड्यांनी सहभाग घेतला. नवीन वर्षातली ही अलिबागमधली पहिलीच बैलगाडा शर्यत होती, त्यामुळे पर्यटकांसह शौकीनांनी देखील शर्यत पाहण्यासाठी मोठी गर्दी केली.